जय भीम नमः बुद्धाय. 500 महार शूरवीरांना मानाचा जय भीम, कडक जय भीम, निळा जय भीम. 1 जानेवारी 18 ते 18 1 जानेवारी 18 से 18 काय कामगिरी केली? कामगिरी कोणती केली? माणूस म्हणून जगावं. माणसासाठी माणूस कसं असते, काय असते, माणसाच्या पोटी जन्म घेतला पण माणसासारखं जगता येत नव्हतं. माणूस म्हणून जगावं याच्यासाठी म्हटलं 500 महाशूरवीरांनी 28,000 पेशव्यांच्या नरडीचा घोट घेतला. विचार कराजोगती गोष्ट आहे. भीमा कोरेगावची कामगिरी ऐतिहासिक, लटटणारी. भीमा नदी ही रक्ताने लाल झालेली. जे भीमा नदीचं पाणी अशुद्ध होतं आणि त्याला शुद्ध कोणी केलं? 500 माझ्या भावांनी, माझ्या बापदाद्यांनी. ऐतिहासिक क्षण आहे तो आमच्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला जात होते. भीमा कोरेगाव कसं आहे, काय आहे, कोणालाच माहित आहे का नाही माहित आहे? भरपूर लोकांना माहित आहे, कमी लोकांना माहित आहे, कोणाला माहित आहे देव जाणे. पण माझं एकच म्हणणं आहे, लखलखता सूर्य जो ज्वाला आहे तो भीमा कोरेगाव आहे. भीमा कोरेगाव तिचा विजय स्तंभ आहे. विजय स्तंभ कडकडून सांगतो, बघ रे पेशव्या, बघ पेशव्या, तुम्ही 28,000 होते. तुम्ही आम्हाला पाणी पिऊ देत नव्हते, तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगू देत नव्हते, तुम्ही आम्हाला अन्न वस्त्र निवारा देत नव्हते. बघ आता ही धरती, ही पृथ्वी आमची आहे. कडकडून सांगत आहे. कशी घडली कहाणी, काय घडली? खरे जय भीम वाले असाल, बाबासाहेबाला मानणारे असाल, खरं बाबासाहेबाचं रक्त तुमच्या अंगात असेल तर जय भीम लिहायला विसरायचं नाही. नवीन असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही आणि कमेंट मध्ये जय भीम लिहायला विसरायचं नाही. कळलं का? ही महायुद्ध कोण्या जातीसाठी झालं नाही, कोण्या धर्मासाठी झालं नाही. हे झालं फक्त अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टीसाठी. फक्त माणूस म्हणून जगता यावं त्याच्यासाठी. कळलं का? कळलं का? कारण 500 महार भावांना एकच पाहिजे होतं की आम्हाला आईच्या पोटातून जन्म घेतो आम्ही, आम्हाला फक्त माणसासारखं जगायला द्या, जगू द्या आणि आम्हाला अन्न वस्त्र निवारा द्या, आम्हाला घर द्या, आम्हाला कपडे द्या आणि आम्हाला जेवण द्या. बस आम्हाला काहीच पाहिजे नाही. आणि ह्या हरामखोर पेशव्यांनी यांच्यापासून वंचित ठेवलं होतं, ह्या गोष्टीपासून वंचित ठेवलं होतं महार बांधवांना. त्या कारणामुळं हे इंग्रज लोकांना पाणी आला. इंग्रज लोकांना वाटत होतं की हे पेशवाई जास्त करून माजत आहे, तर कोण धडा शिकवण? तर हे 500 महार धडा शिकू शकणार. त्यांनी का म्हटलं 500 महार लोकांना की आम्हाला आमच्या इकडून तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊ. हे कहाणी अगोदर तुम्हाला बॅक साईडने चला लागल. अगोदर तुम्हाला कळली पाहिजे ही कहाणी कशी आहे भीमा कोरेगावची. का बा युद्ध झाले तिथे 1 जानेवारी 1818 मध्ये काय युद्ध झालं, का गरज पडली, काय त्याची घटना ती तेव्हा झाली, त्याच्या अगोदर तुम्हाला माहित असायला पाहिजे. ज्या वेळेस आमच्या आई बहिणीचा बलात्कार व्हायचा दादा, आमच्या बहिणीचे अंग किती वाढले, यांच्यावर टॅक्स लावायचे हे लोक, पेशवे लोक टॅक्स लावायचे, आमच्या बहिणीची अब्रू लुटायचे, आमच्या लोकांना मारहाण करायचे, सगळ्या गोष्टीपासून वंचित ठेवायचे आणि आम्हाला आमच्या पूर्वजांना
गोदरीमध्ये जिथे लोक संडासले बसत असतात तिथं राहायचे आमचे लोक. विचार करत ती गोष्ट आहे. ढुंगणाला फळान गयात मडकं असायचं. हे पेशवे लोक पाणी काय कुठल्या गोष्टी काही करू देत नव्हते. कारण भीमा कोरे गावचा विजयस्तंभ गडगडून सांगतो भीमा कोरे गाव हे गाव नसून आमच्यासाठी एक काय आहे, एक प्रतिबिंब, एक सूर्यासारखा धगधगता एक विजयस्तंभ आहे तो. का आमच्यासाठी तो एक गर्वाची बाब आहे म्हणजे भीमा कोरे गाव. 1 जानेवारी हा एक क्षण आमच्यासाठी असा आहे की तुम्हाला सांगू शकत नाही. जेव्हा आमच्या आई बहिणीची अब्रू लुटायची, बलात्कार व्हायचा, तर इंग्रज लोकांना हे कळलं की हे पेशवे लोक आम्हाला भारी पडत आहे, हा पेशवेशाही खतम करायची आहे. तर बाजीराव पेशवा नावाचा एक पेशवा होता, हरामखोर. हा पेशवा जास्त करून शोषित पीडित वंचित समाजाला, ते समाजाचं शोषण करायचा. त्यांना अन्न वस्त्र निवारा काही द्यायचं नाही. तर इंग्रज लोक हे आमच्या महार बांधवांना भेटले आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला पाहिजे काय? तर हो म्हणे, आम्हाला फक्त जगण्याचा अधिकार द्या, अन्न वस्त्र निवारा पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नको, आम्हाला कपडे पाहिजे, खायला जेवण पाहिजे आणि घर पाहिजे राहण्यासाठी. मग आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही आम्हाला हे पेशवेशाही खतम करा आणि पेशवा शिकून लढा, तुम्ही पेशव्याला खतम करून टाका. ते म्हणे नाही, आम्ही तसं करू शकत नाही. बघा, आम्ही तसं करू शकत नाही. तर मग अगोदर त्याला विचारून येतो का हा गोष्टी देत असन तर आम्हाला लढायला आम्ही लढू शकत नाही तुमची गुण. मग तर एक महार बांधव आमचा गेला, त्याच्यापाशी गेला आणि त्याला म्हटलं की महाराज, आम्हाला अन्न वस्त्र निवारा पाहिजे, तुम्ही देऊ शकता काय? तो म्हणे, तुम्हाला सुईची नोकपरची जागा भेटणार नाही, तुम्ही कुत्र्यासारखे मरान, किडे मोकळे आणि मरान. तुम्ही आमच्या पायाची धूळ आहात, लाई चाटाल. तर महार बांधवाला लय उद्गारलं, खूप काही बोलला तो पेशवा बाजीराव हरामखोर, खूप काही बोलला. तर त्या महार बांधवांना काय म्हटलंय का माहित आहे का? अरे बाजीराव, आज काय करायचं करून घे, उद्याचा सूर्य तू बघू शकणार नाहीस. निघून चालला आला तो आणि दुसऱ्या दिवशी 500 महार बांधवांनी इंग्रजांची कोण लढले आणि 28,000 पेशव्यांची कत्तल करून टाकली. विचार करा जोगती गोष्ट आहे दादा. आणि इंग्रज लोकांनी तिथे एक विजयस्तंभ उभारला, तो म्हणजे आपला विजयस्तंभ 500 महारांच्या स्मृती पित्यार्थ्यासाठी. आणि आपल्याला तिथे 500 महारांचं प्रतिबिंब दिसते. तिथं छाती फुकतो भाऊ, छाती फुकतो. कारण एकच महार, कारण इंग्रज लोकांना वाटत होतं का हे माणसं वर एवढं अत्याचार असूनही हे माणसं म्हणजे एकच माणूस 10-15 जणाला उचलून फेकू शकतो. तर हा माणूस म्हणजे एक महाराच्या अंगात किती जणांची ताकद, हत्तीसारखी ताकद होती भाऊ, हत्तीसारखी ताकद होती त्याच्या अंगात. कळलं काय? हत्यासारखी ताकद होती, हत्ती फेकून देत होते असे लोक होते ते. कारण परिस्थितीनं मेलेले होते, इज्जतीसाठी लढत होते, माणूस म्हणून जगण्यासाठी लढत होते. हे जगणं फक्त इंग्रजांना दिलं दादा. कळलं काय? आणि ह्या पेशव्या पयाला आणि पेशवेगिरी खतम झाली. म्हणून तो भीमा कोरेगाव, कारण भीमा कोरेगाव हा आपला शौर्य दिवस आहे, विजय शौर्य दिवस आहे सूर्यासारखा. कळलं का? म्हणून तिथं बाबासाहेब आंबेडकर तिथं सल्यूट करायला जायचे 500 महावीरांना. आणि तुम्हाला माहित असेल, जय भीम हा शब्द त्यांच्यासाठी आहे. बाबासाहेब स्वतः जय भीम म्हणायचे. जय भीम आणि बल भीम हा शब्द माहित असेल तुम्हाला. पहिल्या काळी कोणी म्हणते ना राम 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 राम, कोणी म्हणते सलाम अलैकुम, कोणी म्हणते काय म्हणतात ना. जय भीम हा शब्द बाबासाहेबाला पण होतो आणि त्या 500 महावीरांना पण होतो. जय भीम.
बाबू हरिदासनी जन्माला आणला हा शब्द जय भीम. आपण त्यांना म्हणतो जय भीम, कारण बाबासाहेबाला तर म्हणतो जय भीम आपण, पण त्या भीमा कोरेगाव 500 महावीरांना आपण जय भीम म्हटल्या जाते. जय भीम आणि बल भीम. कळलं का? लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, नमः बुद्धाय.